नमस्कार। आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत रहस्यमय, आकर्षक, बुद्धिमान आणि बहुगुणी स्त्रीबद्दल, ती म्हणजे मिथुन राशीची स्त्री। मिथुन राशीच्या महिलांविषयी एक गोष्ट कायम खरी असते, त्या कधीही बोर होत नाहीत आणि इतरांनाही बोर होऊ देत नाहीत। त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे जणू हजारो रंग असलेलं एक इंद्रधनुष्य, कधी हसतमुख, कधी गंभीर, कधी उत्साही, कधी शांत, कधी प्रेमळ, कधी तत्वज्ञ। त्यांना एकाच व्यक्तिमत्वात बांधून ठेवणंच अशक्य। आज आपण बघणार आहोत मिथुन राशीच्या स्त्रीची, तिची मनस्वी ऊर्जा, तिचे गूढ स्वभाव, तिची ताकद आणि कमजोरी, तिचं करिअर, तिचं प्रेम आणि विवाह जीवन, आणि तिच्या आयुष्यात यश आणि स्थैर्य आणणारे खास उपाय। या सगळ्यांचा अभ्यास करू, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या राशीच्या स्त्रिया जितक्या आकर्षक तितक्याच समजायला कठीण असतात। मिथुन राशीच्या स्त्रियांच्या मनाचा कोड, स्वभावाचे 15 गुण। गुण 1, द्वैत स्वभाव, 2 व्यक्तिमत्व एकाच शरीरात। मिथुन स्त्री म्हणजे ट्विन एनर्जी, ती एकाच वेळी गंभीर सुद्धा असू शकते आणि पुढच्याच क्षणी मस्तीखोर। एक बाजू अत्यंत शांत, दुसरी बाजू अत्यंत उत्साही। एक क्षणी तिला एकटं राहायचं, दुसऱ्या क्षणी तिला लोकांमध्ये रमायचं। यामुळे तिच्यासोबत कधीही बोर होत नाही, ती स्वतःमध्येच अनेक रंग घेऊन आलेली असते। गुण 2, बोलक्या पण विचारपूर्वक बोलणाऱ्या। मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे। बुध ग्रह हा वाणी आणि बुद्धीचा कारक ग्रह आहे, म्हणून मिथुन स्त्री बोलण्यात, विचार मांडण्यात, व्यक्त करण्यात अव्वल असते। ती बोलते पण अनाठायी नाही, प्रत्येक शब्दाच्या मागे अर्थ असतो। संभाषणात लय, विषयात ज्ञान, हसण्यात आकर्षण, म्हणूनच तिची उपस्थिती जागेला जिवंत करते। गुण 3, सुपरफास्ट मन आणि न थांबणारी विचारशक्ती। तिचं मन म्हणजे 24/7 वर्किंग प्रोसेसर। एका मिनिटात 10 कल्पना, 5 प्लॅन आणि 3 निष्कर्ष काढू शकते। ती झटपट निर्णय घेते, तिचा मेंदू सतत नवीन गोष्टी शिकण्याकडे आकर्षित होतो। गुण 4, ॲडजस्ट होण्यात मास्टर। मिथुन स्त्री जिथे जाते तिथे जुळून जाते। नवीन लोक, नवीन जागा, नवीन काम, नवीन नातं, ती लवकरच त्या वातावरणाचा भाग बनते। गुण 5, स्वतंत्र विचार आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व। तिला कोणी आदेश द्यायला आवडत नाही, तिला स्वतःची जागा, स्वतःची ओळख, स्वतःचा स्पेस हवाच। ती स्वतःच्या नियमांनी जगते। गुण 6, आकर्षक व्यक्तिमत्व। मिथुन स्त्रिया दिसण्यात नव्हे, वागण्यात आकर्षक असतात। त्यांची स्मित, त्यांची ऊर्जा, त्यांचा बोलण्याचा अंदाज, सगळं काही लोकांना त्यांच्याकडे खेचतं। गुण 7, बुद्धिमत्ता आणि कम्युनिकेशन स्किल्स। ही स्त्री चर्चा जिंकते, तर्क मांडते, दुसऱ्याला पटवते, संभाषणात रंग भरते। तिची बुद्धिमत्ता ही तिची खरी शक्ती असते। गुण 8, भावनिक पण ती भावना लपवते। मिथुन स्त्री आतून खूप संवेदनशील असते, पण ती ते दाखवत नाही। ती रडतेही शांतपणे, नात्यात दुखावत असली तरी ती हसत राहते। हे तिचं एक मोठं भावनिक रहस्य। गुण 9, साहसी, जिज्ञासू आणि नवं शिकण्याची आवड। तिला जग पाहायचं आहे, नवं शिकायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे। तिची उत्सुकता तिला नेहमी पुढे घेऊन जाते। गुण 10, नात्यात फक्त प्रेम नाही, तर मैत्री हवी असते। मिथुन स्त्रीसाठी जोडीदार म्हणजे बेस्ट फ्रेंड अधिक पार्टनर। ती बोलकी नाती बांधते, संवादाला प्राधान्य देते, बिनधास्त गप्पा आवडतात। तिला थंड नातेसंबंध नको, तिला आवडतो संवाद। गुण 11, मल्टीटास्किंग मध्ये नंबर 1। ती एकाच वेळी काम, घर, फोन, प्लॅन, मेसेज सगळं हाताळते। ती एक वारीत 5 गोष्टी करू शकते। गुण 12, स्वतःच्या जगात रमणारी। मिथुन स्त्रियांचा स्वतःचा अंतर्विश्व असतं, त्या कल्पनाशील, सर्जनशील आणि स्वप्नाळू असतात। गुण 13, बदल आवडतात, एकसुरीपणा नाही। ती रोज तेच करू शकत नाही, बदल हा तिच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे। नवं काम, नवं ठिकाण, नवं शिकणं, नवं काहीतरी। तिचं आयुष्य रंगीत असावं अशी इच्छा असते। गुण 14, लोकांना समजून घेण्याची क्षमता। तिची निरीक्षणशक्ती विलक्षण असते। ती दुसऱ्याच्या बोलण्यातलं आणि न बोलण्यातलं दोन्ही वाचू शकते। गुण 15, नात्यात विश्वासू पण भावनिक अंतर ठेवते।
ती प्रेम करताना खरी असते, पण ती लगेच कोणावर विश्वास ठेवत नाही. ती मन उघडते, पण वेळ घेऊन. मित्रांनो, मिथुन स्त्री म्हणजे हवेचा झुळूक. कधी मऊ, कधी वेगवान, कधी शांत, कधी गोंडस, पण तिच्या मनात एकच सत्य असतं. ती जिथे असते तिथे सकारात्मकता, उत्साह आणि नवी ऊर्जा घेऊन येते. मिथुन राशीच्या स्त्रियांचे दोष आणि त्यांचा परिणाम. अस्थिरता, निवड बदलणे, निर्णय बदलणे, प्लॅन बदलणे, इतरांना त्रास पण त्यांना स्वाभाविक. भावना स्पष्ट सांगत नाहीत, म्हणून जोडीदार कन्फ्यूज होतो. ओव्हर थिंकिंग, मनात 1000 विचार, निर्णयात गोंधळ. प्रेमात कमी सेन्सिटिव्ह वाटू शकतात, कारण त्या प्रॅक्टिकल असतात. नाते टिकवणं कठीण, त्या नात्यात कंटाळवाणा मान्य करत नाहीत. राग स्वतःवरच काढतात, बाहेरून शांत दिसतात पण आतून तुटतात. नात्यात जास्त अपेक्षा नसतात, पण लॉयल्टी मात्र प्रचंड हवी. मिथुन राशीच्या स्त्रियांचं प्रेम आणि विवाह जीवन. मिथुन स्त्रिया प्रेमात कशा असतात? त्या सुरुवातीला हळू उघडतात, नातं स्थिर झाल्यावर प्रचंड प्रेमळ होतात. त्यांना बोलणं, शेअरिंग, मजा, फ्रेंडशिप महत्वाची. त्या जोडीदारावर नियंत्रण करत नाहीत, पण स्वातंत्र्य देणारा जोडीदार त्यांना देवासारखा वाटतो. कोणत्या राशींशी त्यांचं जास्त जुळतं? तुला, सिंह, मेष, कुंभ राशी. ऊर्जा, बोलकं स्वभाव आणि वेग जुळतो. आणि कोणाशी समस्या? कर्क आणि मकर राशी. भावनांच्या खोलीत मिसमॅच. मिथुन स्त्रीला नात्यात काय हवं? रोमांस अधिक मजा, संवाद, मित्रासारखा पार्टनर, वैयक्तिक स्पेस, त्यांच्यावर बंधन नको. करिअर, मिथुन स्त्रियांची उंच भरारी. त्यांचं करिअर म्हणजे एक चमकणारी कहाणी. सर्वोत्तम करिअर, मीडिया, अँकरिंग, पत्रकारिता, डिजिटल मार्केटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, एअर होस्टेस, प्रेझेंटेशन आधारित काम, शिक्षण, पब्लिक रिलेशन्स, इव्हेंट मॅनेजमेंट, सेल्स, बिझनेस कन्सल्टिंग, आर्ट, डिझाईन आणि फॅशन. त्यांची सर्वात मोठी ताकद कम्युनिकेशन, क्रिएटिव्ह थिंकिंग, क्विक लर्निंग, स्मार्ट डिसिजन मेकिंग. समस्या, एका ठिकाणी स्थिर न राहणं, बदलण्याची सवय, एकच करिअर कंटाळवाणं वाटणं. मिथुन स्त्रियांसाठी खास उपाय. बुध ग्रहासाठी उपाय. मिथुन राशीचा स्वामी बुध. बुध मजबूत असेल तर जीवन चमकदार होतं. बुधवार हरित वस्त्र धारण करा. गणपतीची उपासना करा. अभंग, स्तोत्र, अथर्वशीर्ष. हिरव्या मुगाची दान. पन्ना रत्न, तज्ञ सल्ल्यानुसार. मन स्थिर करण्यासाठी उपाय. ध्यान, योग, जर्नलिंग, दररोज 10 मिनिटे शांत वेळ. नाते टिकवण्यासाठी उपाय. भावना व्यक्त करा, गोष्टी स्पष्ट बोला, निर्णय बदलण्याची सवय कमी करा, जोडीदाराला वेळ द्या, ओव्हरथिंकिंग कमी करा. वाचनाचा अभ्यास करा. मिथुन स्त्रीला रीडिंग खूप फायदा करते. करिअर स्थिर करण्यासाठी एक लॉंग टर्म गोल ठरवा. हळूहळू कन्सिस्टन्सी आणा. मिथुन राशीची स्त्री म्हणजे आकर्षण, बुद्धिमत्ता, खेळकरपणा, निर्णयक्षमता, क्रिएटिव्ह माइंड आणि अमर्याद ऊर्जा. त्या नात्यात रंग भरतात, अंधारात प्रकाश पाडतात आणि जीवनात जादू निर्माण करतात. मिथुन स्त्रीला समजून घेतलं तर जीवन सुंदर होतं. कमेंट मध्ये आपली रास कोणती आणि आपले याबद्दल विचार मांडायला आणि ओम गण गणपते नमः लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.